नमस्ते, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी आज बनवणार आहे मटर पनीर। तर मटर पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्वात पहिले इथे पनीर घेतले अर्धा किलो, हे घरीच बनवलेलं आहे मी। मटर घेतलेत 1 वाटी, इथे अख्खे धने घेतलेत, अद्रक लसूण घेतला, इथे अद्रक लसूण घेतले एवढा, 2 मोठे कांदे घेतले, 1 छोटी वाटी साय घेतली फ्रेश, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 10 ते 12 काजू घेतले। आता काजूमध्ये थोडेसे किडे वगैरे पडतात, त्याच्यामुळे मी मोकळे करून घेतले, त्याचे 2-2 भाग करून घेतल्यात आणि नंतर भिजत घातलेत। 1.5 चम्मच लाल तिखट घेतलंय, अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि 2 चम्मच हा पनीर मटर मसाला घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घेतलंय। 1 चम्मच मीठ लागतंय मला, त्याच्यामुळे 1 चम्मच मीठ घेतलंय। सर्वात पहिले आपल्याला मटर एकदम फ्रेश आणि ग्रीनच कलर राहिला पाहिजे, त्यासाठी आपण ही प्रक्रिया करणार आहे। मटर हे गरम पाण्यामध्ये थोडेसे उकळून घेणार आहोत। पाणी ठेवले गरम करायला, त्यामध्ये मटर टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, मटरला कलर छान येतो। मग 5 मिनिटं उकळून घ्यायचे। मटर बॉईल होऊस तर आपण इथे हे कांदे कट करून घ्यायचे आणि टोमॅटो कट करून घ्यायचे। कांदे पहिले धुवून घेतले मी। असेच कट करून घ्यायचे। कांदे कट करून झाले, टोमॅटो कट करून घ्यायचे। टोमॅटो पण कट करून घेतलेत। आता हे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। 5 मिनिटं झाले आपल्या मटरला उकळून, बघू शकता कलर पण छान आलाय। तव्यावरती सर्वात पहिले कांदा भाजून घ्यायचा। कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्तही करू शकता, मला घट्ट गिरवी लागते त्याच्यामुळे मी बनवत आहे जास्त कांदा वापरून। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडीशी साखर घालायची, कांदा लवकर फ्राय होतो। मग कांदा फ्राय झालाय, बघू शकता तुम्ही। अशाच कलरचा कांदा फ्राय करायचा, जास्त काळा करायचा नाही। आता टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचे थोडं। तेल घालायचं थोडंसं याच्यावरती पण। त्यात मिरची पण भाजून घ्यायची थोडीशी। 2 तुकडे केल्यामुळे मिरची उडत नाही। मग पण फ्राय झालंय, यामध्ये धने पण भाजून घ्यायचे। सर्वच मसाला भाजून झालाय। सर्वात पहिले मिक्सरला अद्रक आणि लसणची पेस्ट काढून घ्यायची।
अद्रक लसणची पेस्ट काढून झाली. हा मसाला काढून घ्यायचा आता. यामध्ये साय पण घालायची. फ्रेशच साय घालायची. पण काजू पण घालायचे. सर्व एकत्रच काढून घ्यायचं. मसाला पूर्ण ग्राइंड करून घेतलाय. आता तडक्याची तयारी करायची. सर्वात पहिले कढई ठेवायची तापायला. थोडं एक्स्ट्रा तेल घालायचं. पनीर पण फ्राय करून घ्यायचं. यामध्ये पनीर घालायचं. आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय होऊ द्यायचं. पनीर फ्राय झालंय. काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर जे मटर टाकले होते भिजायला त्यामध्ये घालायचं. ते गरमच आहे अजून, त्यामुळं पनीर हे आपलं मऊच राहतं. यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली आहे. मसाले टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. मसाले चांगले फ्राय झाले. आता जे वाटण काढलं होतं ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे 5 मिनिटं होऊ द्यायचं असं त्याला. कमी गॅसवरती. पाच मिनिटं झाले. आपला हा मसाला चांगला फ्राय झालाय. त्यामध्ये पनीर आणि मटर टाकून घ्यायचे. यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही. आता एवढंच पाणी ठेवणार आहे. मटर उकळलेले होतं तेच पाणी वापरते मी याच्यामध्ये. एक 5 मिनिटं होऊ द्यायचं मंद गॅसवरती, कमी गॅसवरती. 5 मिनिटं झाले. आपली भाजी बनवून रेडी झाली आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम अप्रतिम झाली आहे. भाजीला कलर पण छान आला आहे आणि मटर पण ग्रीनचे ग्रीनच आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी बनवून एकदम रेडी झाली आहे. यासोबत तंदूर रोट्या पण बनवल्यात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.